नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण बाब तुमच्या लक्षात आणून देणार आहोत की अंगणवाडी सुपरवायझर सर्व सेवा असेल किंवा अंतर्गत ज्या ग्रामीण आणि शहरी भागातील महिला भगिनी जे जे अंगणवाडी सुपरवायझर बनण्याकरिता पर्यवेक्षिका असेल किंवा ज्याला आपण मुख्य सेविका नाव वेगळे आहे परंतु पद एकच आहे. ओके, याच्यामधील जो महत्वाचा तांत्रिक घटक आहे आयसीडीएस आणि पोषण अभियान याचा डिटेल टॉपिक लिस्ट मी तुम्हाला आज देणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आणि याची पीडीएफ सुद्धा आहे. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपचं चॅनल सुद्धा आहे. व्हॉट्सअप ग्रुप ते सुद्धा तुम्ही जॉईन करा, तुम्हाला त्याच्यामध्ये पीडीएफ मिळेल. आणि जर तुम्ही ऍप डाउनलोड केला तर तुम्हाला ऑल सब्जेक्टच्या पीडीएफ ज्या सिलेबस कॉपी आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर कोणकोणते टॉपिक आहेत ते आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर सर्व सेवा आणि अंतर्गतकरिता नवीन बॅचेस उद्यापासून म्हणजे 1 जुलै 2026 पासून आपण चालू करत आहोत. आजचा शेवटचा दिवस आहे बॅच जॉईन करण्याकरिता, तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणारे सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत. टेस्ट 3 जी बुक नोट्स, लेक्चर अनलिमिटेड वेळा तुमच्या वेळेनुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. म्हणजे तुम्ही घर बसल्या तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी आणि किती वेळा लेक्चर बघू शकता. ओके, जॉईन होण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे, नंबर सुद्धा दिलेला आहे. ओके, तर आपल्या जास्त वेळ न घेता या ठिकाणी अंगणवाडीचा जो मेन पोर्शन आहे, घटक आहे, त्यामध्ये आपण बघूया. एक एक पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बाबी लक्षात येतील. एक नंबरचा टॉपिक आहे यामध्ये अंगणवाडी इतिहास, यामध्ये अंगणवाडी केंद्र, त्यानंतर अंगणवाडी इमारत, बांधकाम रचना, अंगणवाडीचे कार्य संकल्पना असतील किंवा अंगणवाडी संबंधित विविध नियम विषय आहे. ओके, त्या संदर्भात. त्यानंतर 2 नंबरचा पॉइंट आहे आयसीडीएस कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम केंद्र आणि राज्य सरकार मार्फत आयोजित केले जातात. त्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना असेल आयसीडीएस, तिची स्थापना 2 ऑक्टोबर 1975 पासून सुरू झालेली आहे. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ असेल मावी, त्यानंतर अंगणवाडी सेविका ज्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, ते सुद्धा आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, खूप मोठा सिलेबस आहे, एक एक मी तुम्हाला सांगतो थोडं. 3 नंबरचा पॉइंट आहे मानसिक आरोग्य, यामध्ये मानसिक आजाराची वर्गवारी, बालवयातील मानसिक समस्या, उदासीनता. त्यानंतर 4थ्या नंबरचा आहे सायन्स रिलेटेड आहे, तो सुद्धा तुम्हाला टेक्निकल मध्ये मानवी शरीर, मग यामध्ये पेशी, ऊतींचे कार्य, पेशी आणि मेंदू असेल, मानवी चेता संस्था, मानवी प्रजनन संस्था असेल, त्यानंतर मासिक पाळी, अस्थि संस्था, स्नायू, त्यानंतर मानवाच्या रक्तभिसरण संस्था असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या पचन संस्था, त्यानंतर उत्सर्जन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, सार्वजनिक आरोग्य केंद्र सेवा, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची रचना प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा लेवलला. ओके, आरोग्य सेवा यामध्ये केंद्रस्तरीय रचना असेल, आरोग्य शाखातील जिल्हास्तरीय रचना, आशा स्वयंसेविका ज्या आहेत त्यांचं कार्य, त्यानंतर जंतू संसर्ग. ओके, यामध्ये त्याची प्रस्तावना, संसर्गाचे मार्ग कोणते आहेत, संसर्गजन्य असंसर्गजन्य आजार, आरोग्य आणि आरोग्याची व्याख्या, रोगाचे संक्रमणानुसार प्रकार, व्हेक्टर बॉर्न, वॉटर बॉर्न डिसीज असतील, आजारपणावरती परिणाम करणारे घटक, कुपोषण, आरोग्य आहार, त्यानंतर प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन याचं प्रस्तावना आहे, मानसिक आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य व्यवस्थापनाचे काय फायदे आहेत, प्रथमोपचार, संदर्भ सेवा, वैद्यकीय कृत्रिम उपाय, प्रथमोपचाराची व्याख्या, त्यानंतर बाल आरोग्य शुश्रूषा, यामध्ये अपत्य संगोपन, अपत्याचं वजन किती असायला पाहिजे जन्मतः. ओके, त्यानंतर अपत्य वाढीची कारणे, मातेमध्ये येणाऱ्या समस्या, संपूर्ण काळातील अतिरिक्त समस्या, बाल आरोग्य, वाढ आणि विकास बालकाचा, त्यानंतर बाळांचे मोजमाप कसं केलं जातं, बाल संगोपन, माता सल्लामसलत काउन्सिलिंग हा घटक आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढचा आहे प्रसूती संबंधी नियोजन, प्रसविका, गर्भधारणा असेल, गर्भ आणि गर्भाचा विकास, गर्भावस्थेत होणारे शारीरिक बदल, त्यानंतर पोषण आणि गर्भधारणा, मानसिक ताणतणाव, इंजेक्शनचे प्रकार. ओके, त्यानंतर पुढचा अत्यंत महत्वाचा जो आहे टाकाऊ पदार्थ, कचरा वर्गीकरण असेल, कचरा व्यवस्थापन पद्धती, त्यानंतर लोकसंख्या माहितीमध्ये तुम्हाला 2011 ची जनगणना पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, भारतीय लोकसंख्येविषयी माहिती. यामध्ये बघा लोकसंख्येची वाढ कशा प्रकारे झालेली आहे, लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, लोकसंख्येची संरचना कोणती आहे, जनगणना जे आता नवीन चालू होणार आहे, जनगणना शास्त्र, लोकसंख्या विज्ञान, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती, युनानी आहे, होमिओपॅथी, आयुर्वेद, डासांचे प्रकार,
त्यानंतर घटक सगळ्यात महत्वाचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो पोषण अभियान, पोषण आहार. ओके, पोषण अभियान, पोषण आहार, पोषण आणि पोषणाचे प्रकार, कुपोषण म्हणजे काय, संतुलित आहार, पोषण द्रव्य कोणकोणते आहेत, व्हिटॅमिन, प्रोटीन वगैरे ते आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर लसीकरण, लसीकरणाचे सार्वजनिक कार्यक्रम, लसीचे प्रकार डिटेलमध्ये आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर लसीकरण कार्यपद्धती, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे टप्पे, महिला आणि बालक कायदे. आता यामध्ये कायदे कोणकोणते आहेत तर बालक आणि किशोरवयीन कामगार अधिनियम, त्यानंतर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण, पॉस्को अधिनियम 2012, त्यानंतर आहे राष्ट्रीय बाल हक्क आयोग 2005, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006, महिला आणि बालकाविषयी महत्वाचे कायदे, महिला आणि बालकाशी संबंधित विविध कायदे, महिलाविषयी इतर कायदे. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. त्यानंतर फौजदारी कायदे आहेत, महिलांशी रिलेटेड, अंगणवाडी विषयक महत्वाची योजना आहेत. यामध्ये जननी सुरक्षा योजना असेल, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व वंदना योजना आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना असेल. त्यानंतर राजमाता जिजाऊ माता आणि बाल आरोग्य पोषण योजना, महात्मा फुले आरोग्य योजना असेल, जीवनदायी अमृतहार योजना आहे. त्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण योजना आहे, सुरक्षित मातृत्व कुसुम योजना म्हणतो आपण त्याला, पंतप्रधान धनलक्ष्मी योजना 2018ची, फ्री सिलाई, बाल संगोपन, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना आहे, किशोर, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्याला बघायच्या. त्यानंतर महत्वाचे आयोग आहेत, राष्ट्रीय महिला आयोग आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, बाल हक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. ओके, त्यानंतर अंगणवाडी विषयक राष्ट्रीय धोरण, यामध्ये पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983, दुसरं आहे 2002चं आणि तिसरं राष्ट्रीय आरोग्य धोरण 2024चं. ओके, चौथं, तिसरं 2017 आणि चौथं 2024चं आहे. अंगणवाडी विषयक संघटना कोणत्या आहेत तर यामध्ये कार्यरत असणाऱ्या WHO जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण असेल, बाल संगोपन संस्था आणि युनिसेफ. ओके, यांचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर हे संपूर्ण सिलेबस तुम्हाला ऍपमध्ये मिळणार आहे प्रति विषयाचा, म्हणजे आता फक्त टेक्निकल सांगितलंय, डिटेल टॉपिक लिस्ट. ओके, त्यानंतर सिलेबस तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे, नोट्स. ओके, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानामध्ये जेवढे काही विषय आहेत, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, चालू घडामोडी असेल, या संपूर्ण विषयाचे तुम्हाला नोट्स प्रिंटआउट काढण्यासाठी किंवा प्रिंटआउट आपल्याकडून दिले जातील. तर तुम्हाला आता नवीन संधी आहे, येणाऱ्या मंथमध्ये म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तिथनं पुढे तुम्हाला 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. एक ऑपॉर्च्युनिटी आहे, फक्त महिलांकरिता ही गोष्ट आहे. सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे, कमी मेहनत म्हणजे परिश्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठी जाहिरात आणि मोठं पद सुद्धा असणार आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा, आणि ऑलरेडी ग्रामीणची आणि शहरीची 272 आलेली आहे, त्यांची नवीन लिंक चालू होईल आणि ग्रामीणची परत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. सरळ सेवेचे 43 वर्ष आणि ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची जी पदोन्नती डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्यांची 55 वर्ष वयोमर्यादा आहे. ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांच्याकरिता आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन बॅचेस चालू होत आहे 1 जुलै 2026 पासून. ओके, तर यामध्ये संपूर्णपणे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.